तर तुमच्या इकडे पण असंच असतं का? आता काय ते सांगतेच पुढे. त्याच्या आधी ना मी सकाळच्या स्वयंपाकाला लागले होते आणि आज ही सांडग्याची भाजी करायची होती. हे सांडगे ना पहिल्या लग्नामध्ये जेवणात हमखास असायचे, पण आता सध्या ना हे कुठल्याच लग्नात दिसत नाही आहेत. काही नाही, फक्त कांदा टोमॅटो जरा जास्त प्रमाणात घ्यायचा. सगळ्या भाज्या जशा बनवतो ना तशीच ही पण बनवायची. फक्त वरतून ना ओलं खोबरं तेवढं टाकायला विसरायचं नाही. आता जरा शूट करूया म्हटलं की इकडं दुसरं काहीतरी होऊनच जातं. भाकरी करपता करपता बसली. त्याच्यानंतर ना इकडं मम्मींचं चालू होतं मैनमूळचं लोणचं घालायचं. आता पूर्ण रेसिपी काही दाखवलेली नाही आहे मी, पण एकदम मस्त लागतं हे लोणचं. तुम्ही बनवता की नाही मग? त्याच्यानंतर ना दुपारी मस्त ब्रेड ऑमलेटचा बेत केला होता, ते खाऊन घेतलं. आता हे बघा, आमच्या इकडे ना गावाकडे कसली तरी सभा असली, कोणाच्या तरी म्हशी किंवा काही हरवलं असलं किंवा गावामध्ये जर वार असेल तर अशा प्रकारे ना पुकारलं जातं. तर आमच्याकडे आला ना साधवणे असं म्हणतात. तर तुमच्या इकडे अजून ही पद्धत आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यानंतर ना मग ही संध्याकाळी हे क्रिस्पी कॉर्न बनवले होते. तर याची रेसिपी मी लवकरच तुमच्याशी शेअर करेन. तर चला, आजच्या पुरता एवढंच. वेळ पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.